तर महिला आरक्षण विधेयक नेमकं काय आहे ते आता बघूयात। सप्टेंबर 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर झालेला आहे। लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव झाल्या। एससी आणि एसटी साठी राखीव जागांमध्ये सुद्धा महिलांसाठी स्वतंत्र उप आरक्षणाची सोय याच्यात आहे। कायद्याच्या अंमलबजावणीआधी मतदारसंघांची पुनर्रचना होईल। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल। 2029च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू करण्याचे प्रयत्न आहेत। प्रत्येक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आरक्षणाचे मतदारसंघ बदलतील। कायदा सुरुवातीला 15 वर्षांसाठी लागू असेल। विस्ताराचा निर्णय संसदेकडे असेल।